लय अभ्यास करून आलो आहे, कालपासून अभ्यास करतो आहे. एकदम डिटेलमध्ये सांगतो, समजून घ्या. पॉईंट पण एवढे हुशार आहेत आपण, पेन पेपर पण घेऊन येणार नाही. POची मेन्सची एक्झाम पास करायची, पण आपल्याला रेकॉर्डिंग करता एक का ऑडिओ व्हिडिओ टाकणार नाही, यूट्यूबला टाकणार आहे ऑफलाईनवाल्या मुलांसाठी. ऑनलाईनवाल्या फक्त काय होतं की ते ऑनलाईन आणि ऑफलाईन सोबत असलं ना तर ते मुलं कमेंट टाकतात, डिस्ट्रॅक्शन होतं, चांगलं नाही वाटत. आणि मग ते डिस्ट्रॅक्शन झालं की जे बोलायचं आहे ते बाजूला राहतं, दुसरं चालू होतं. त्यामुळं मी आज थोडंसं ऑफलाईनच घेतो आहे मुद्दामून. आणि प्युअरली ऑनलाईन घेतलं तो पण तोच प्रॉब्लेम आहे, ऑफलाईनच्या पोरांना पण पाहता येत नाही, म्हणजे दुर्लक्ष होतं ऑफलाईनच्या पोरांवर. तुम्हाला पण पाहता येत नाही, म्हणजे मी तुम्हाला बघू शकत नाही असं म्हणतो आहे. हां, असो. तर मुद्दा असा होता की चार दिवस राहिलेत, आता आजचा सोडूनच देऊ आपण, पुढचे 4 दिवस राहिलेत. फार काही असं नवीन काय करणार नाही आपण या दिवसामध्ये. जे करतो आहे त्यालाच व्यवस्थित पद्धतीने करूया. जो अभ्यास चालला आहे त्याच्यावरच थोडंसं आणखी लक्ष देऊन आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्याच्यातूनच प्रॉपरली कसा स्कोअर वाढवता येईल त्याच्यावरच काम करूया. बारीक बारीक पॉईंट लिहिले आहेत मी, जिथं जिथं 1-1, 2-2 मार्क्स जसं जी वाढू शकतात असे एक छोटे छोटे पॉईंट्स लिहिलेत. कट ऑफ सब्जेक्टबद्दल, प्रत्येक सब्जेक्टबद्दल, ओव्हरऑल कट ऑफबद्दल, नेमकी स्ट्रॅटेजी कशी असावी, ऑनलाईन टेस्टबद्दल सगळ्याच गोष्टी बारीक 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 कवर केल्यात. तरी पण तुम्हाला वाटलं काही शेवटी डाऊट्स आहेत तर आपण शेवटी डिस्कस करूया. मीन व्हाईल सब्जेक्टमध्ये पण तुम्हाला काय वाटलं तर बोलेल. आता थोडं याच्यापासून सुरुवात करतो, रिझनिंगपासून. आता रिझनिंगमध्ये जर बघितलं तर अराऊंड आपले 45 प्रश्न असतात, 60 मिनिटांचा वेळ आहे, 60 मार्क आहेत. आता त्याच्यात पण सेक्शन ए आणि सेक्शन बी म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी असं असतं. तर त्यातले 15 प्रश्न जे आहेत हे 2 मार्काला, असे 30 मार्क. 15 सेक्शन एमध्ये 15 क्वेश्चन 2 मार्काला आणि सेक्शन बीमध्ये 30 क्वेश्चन 1 मार्काला. मग इकडे 30 मार्क आणि इकडे 30 मार्क अशी हिशोबाने 60. आणि हे फिक्स राहणार, याच्यात काही बदल नाही होणार. म्हणजे 15 आणि 30, 15 × 2 आणि 30 × 1 या पद्धतीने. आता मागच्या वर्षी एक्झाम नव्हती दिली मी, पण त्याच्या मागच्या वर्षी दिली होती आणि या वर्षी आहे. आता पुण्याला माझी पण एक्झाम आहे मेन्स 30 नोव्हेंबरला दुपारच्या शिफ्टमध्ये 1 वाजता. सकाळच्या शिफ्टमध्ये आहे कोणाची परीक्षा झाला पहिले मला फोन करा. हां, तर 2 शिफ्टमध्ये परीक्षा आहे, त्यामुळं थोडंसं नॉर्मलायझेशन वगैरे हा प्रकार होणारच आहे. कारण की डिफिकल्टी लेवल स्लाइटली सकाळ दुपार दुपार सकाळ अशी चेंज होतेच ऑफकोर्स, त्यात काही मोठी गोष्ट नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता लॉजिकल रिझनिंगपासून आपण स्टार्ट करूया. जसं मी सांगितलं की 2 सेक्शन असणार. आता त्यात काय होतं की 2-2 मार्कांचे जे क्वेश्चन्स आहेत ते अवघड असतात आणि 1-1 मार्कांचा जो क्वेश्चन आहे हा सोपा असतो. हा आपला समज आहे ॲक्च्युली, असं काही नसतं. आता 2-2 मार्कांचे तुम्हाला 15 प्रश्न विचारायचे, 1-1 मार्काचे 30 प्रश्न विचारायचे. आता असं नाही की अवघड नसणारच, अवघड असेल, पण याचा अर्थ असं नाही की डुएबल नसतात. बघा, ऑनलाईन टेस्टमध्ये तुमच्या मनात जो चालतं सध्या ऑनलाईन टेस्टमध्ये की ऑनलाईन टेस्टमध्ये स्कोरच येत नाही. ऑनलाईन टेस्टमध्ये आतापर्यंत क्वांटमध्ये 20पेक्षा जास्त मार्क मिळाले. गाईडलीमध्ये हात वर करा. ऑलिव्ह बोर्डमध्ये 20पेक्षा जास्त मार्क मिळाले. याच्यामागचं कारण असं आहे कारण की त्या एक्झाम बघा, आता सपोज मी प्री एक्झाम देतोय, उदाहरणार्थ मी प्रिलिमिनरी एक्झाममध्ये गेलो IBPS PO प्रीला. जाताना मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो, बिईंग टीचर जेवढा अनुभव मला आहे किंवा 1-2 वर्षांची तयारी करणारे विद्यार्थी पण सांगतील की बाबा ॲप्रॉक्सिमेशन येईल, नंबर सिरीज येईल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येईल आणि DI येईल, कमर्शियल येईल. तर तुझे अराऊंड 20 मिनिटामध्ये POची एक्झाम असेल तर अराऊंड 20च्या आसपास अटेम्प्ट होतील, फार तर फार 25 आणि कमीत कमी 15. ही रेंज बाउंड आहे. मेन्समध्ये तुम्हाला कोणी हे नाही सांगू शकत की क्वांटमध्ये किती अटेम्प्ट होतील, रिझनिंगमध्ये किती अटेम्प्ट होतील. मेन्समध्ये तुम्हाला हे पण कोणी सांगू शकत नाही की पेपर पॅटर्न पण कसा येईल, तसं प्रिडिक्टच करता येत नसतं. त्यामुळं ॲक्च्युअल मेन्स एक्झाम आणि इथली ऑनलाईन टेस्टमधलं एक्झाम याचा अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त मेन्सच्या टेस्ट का द्याव्यात, कारण की वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ टाईपचे क्वेश्चन. इनफॅक्ट तुम्ही गाईडलीची टेस्ट द्या, तुम्ही ऑलिव्ह बोर्डची द्या, तुम्ही अड्डाची द्या, प्रीच्या सगळ्यांचा पॅटर्न सेम असतो. क्वेश्चनची डिफिकल्टी पण एक्का दुक्का मागे पुढेच असते.
पण मेन्समध्ये बघितलं तर यांचा पॅटर्न कम्प्लीट डिफरंट, यांचा पॅटर्न कम्प्लीट डिफरंट, यांचा पॅटर्न. म्हणून मी म्हणतो की प्रीच्या टेस्ट देताना तुम्ही स्पेसिफिक गाईडली दिलं तर इनफ आहे, पण मेन्ससाठी तुम्ही 2, 3, 4 किती प्लॅटफॉर्म कमी वापरा ते कमीच आहेत. म्हणून तुम्ही मल्टिपल प्लॅटफॉर्म मेन्ससाठी वापरले पाहिजे. तर तुम्ही मेन्ससाठी बिनधास्त मल्टिपल प्लॅटफॉर्म वापरा, नो प्रॉब्लेम. कारण की आपल्याला काय करायचं आहे, मेन्सच्या टेस्टमधून फक्त क्वेश्चन समजून घ्यायचे की किती व्हरायटी ऑफ टाईपचे क्वेश्चन जे आहेत हे विचारले जातात. तर मेन्सचा टेस्टचा अल्टिमेटली उद्देश तो असतो. म्हणून ॲक्च्युअल एक्झाममध्ये 2 मार्काला विचारले जाणारे प्रश्न हे अवघड आणि 1 मार्काला विचारले जाणारे प्रश्न हे सोपे असं काही नसतं. मी असं म्हणेल दोन्ही प्रश्न डुएबल असतात. फक्त आता काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. पहिलं, आता 45 मिनिटांचा आपल्याकडे प्रॉपर वेळ आहे. 45 मिनिटांपैकी जसं मी अगोदरच सांगितलं की क्वेश्चन सिलेक्शन आपल्याला तिथं जाऊन डिसाईड करावं लागेल. कारण मला हे माहीत नाही ना का पेपरमध्ये काय विचारणार आहे, मला हे माहीत नाही की ब्लड रिलेशन विचारेल की नाही विचारेल. मी प्री एक्झाममध्ये गेलो तर मला कन्फर्म माहिती आहे की सिलोइझम आणि इनइक्वेलिटी येणार म्हणजे येणार, इथं मला माहीत नाही. म्हणून इथं क्वेश्चन सिलेक्शन खूप जास्त मॅटर करतं. आता समजा प्रिलिमिनरी एक्झाममध्ये सुरुवातीला तुम्हाला एखादा कमर्शियल मॅथ्सचा क्वेश्चन लागला आणि तुम्ही तो सॉल्व केला, सुटून पण जाईल, मे बी 1 मिनिटं लागेल किंवा 1.5 मिनिटं लागेल. पण मेन्समध्ये तुम्हाला जर कमर्शियल मॅथ्सचा क्वेश्चन सुरुवातीला नाही आला, डी आला आणि तुम्ही डी आय सॉल्व केला तर तुम्ही असंही होऊ